उद्या आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी जर उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळल्या तर घरातील कटकटी, नजरबाधा, पितृदोष आणि इडापिडा दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे. पण हा उपाय कोणत्या वेळेत करायचा, कोणत्या 3 वस्तू वापरायच्या आणि हा उपाय करताना कोणती चूक टाळायची हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, उद्या म्हणजेच शनिवारी आली आहे अत्यंत पवित्र आषाढी एकादशी. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं असतं. म्हणूनच वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही एक महत्त्वाची एकादशी मानली जाते. एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूंची उपासना करण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि घरात सात्विक ऊर्जा वाढवण्याचा दिवस. या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि छोटे छोटे उपाय देखील अनेक पटींनी फलदायी ठरतात. त्यामुळे अनेक जण या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. याच कारणामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या आषाढी एकादशीच्या रात्री उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळायच्या आहेत. हा उपाय श्रद्धेने केल्यास घरातील इडापिडा नष्ट होण्यास मदत होते. घरात होणाऱ्या सततच्या कटकटी शांत होतात. नजर दोषाचा त्रास दूर करण्यासाठीही हा उपाय श्रद्धेने केला जातो आणि पितरांचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना देखील या माध्यमातून केली जाते. पण बघा, या उपायात एक वेळ खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर शेवटी मी एक अशी सिक्रेट गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक नकळत विसरतात. त्यामुळे उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या श्रीराज स्वामी विश्व चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच धार्मिक माहितीचे आणि प्रभावी उपायांचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. तर आता सर्वात आधी हा उपाय कधी करायचा ते समजून घेऊया. हा उपाय तुम्हाला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. शक्यतो संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत हा उपाय करणं अधिक उत्तम मानलं जातं. या वेळेत घरातील पूजा, दिवा आणि देवस्मरण झालेलं असतं. वातावरणात सात्विकता वाढलेली असते आणि अशा वेळी केलेल्या उपासना अधिक मनपूर्वक होतात. काही कारणामुळे या वेळेत शक्य नसेल तर रात्री उशिरापर्यंतही हा उपाय करता येतो. पण शक्य असे तर 3ही सांजेच्या वेळीनंतर आणि रात्री फार उशीर होण्यापूर्वीच हा उपाय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बघा, आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही. हा दिवस आपल्या घरात भक्ती, सकारात्मकता आणि भगवान श्री विष्णूंची कृपा आमंत्रित करण्याचा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी केलेला प्रत्येक छोटासा धार्मिक उपाय विशेष महत्त्वाचा ठरतो. आता आपण जाणून घेऊया हा उपाय सुरू करण्यापूर्वी घरात कोणती तयारी करायची आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर जाळायच्या त्या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत. त्यामुळे ही माहिती चुकवू नका. सर्वात आधी नेहमीप्रमाणे आपल्या देवघरात दिवा लावा. त्यानंतर भगवान श्री विष्णू, विठ्ठल रुक्मिणी किंवा आपल्या कुलदैवताचं मनापासून स्मरण करा. शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा काही वेळ जप करा. यामुळे मन शांत होतं आणि उपाय भक्तिभावाने करण्याची भावना निर्माण होते. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही एक दिवा लावा. कारण उंबरठा हा केवळ घरात येण्या जाण्याचा मार्ग नसतो, तर घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच आपल्या परंपरेत उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. तुळस असेल तर तुळशीपाशीही एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. आषाढी एकादशीचा दिवस भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीची पूजा आणि दीपदान करणंही शुभ मानलं जातं. यामुळे घरात सात्विक वातावरण अधिक वाढतं. धूप किंवा अगरबत्ती लावून संपूर्ण घरात तिचा सुगंध फिरू द्या. घरातील वातावरण प्रसन्न झालं की मनही भक्तीत एकाग्र होतं आणि उपाय करताना वेगळीच समाधानाची भावना निर्माण होते. हे सगळं झाल्यावर आता आपण मुख्य उपायाकडे वळायचं आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटी धातूची प्लेट, वाटी किंवा कापूर जाळण्यासाठी वापरलं जाणारं भांडं घ्यायचंय. जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. सर्वप्रथम त्या भांड्यात मूठभर तांदूळ घालायचे आहेत. त्यानंतर त्यावर 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर भीमसेनी कापूर वापरा, नसेल तर साधा कापूरही चालेल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कापूर ठेवण्यापूर्वी तो शुद्ध गाईच्या तुपात हलकासा बुडवायचा आहे. यामुळे कापूर अधिक शांतपणे आणि पूर्णपणे जळतो.
आता यानंतर या उपायातील महत्त्वाच्या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. पहिली वस्तू म्हणजे 3 अखंड लवंगा. लवंगा तुटलेल्या नसाव्यात आणि त्यांना फूल असावं. शक्यतो चांगल्या दर्जाच्या 3 लवंगा घ्या. दुसरी वस्तू म्हणजे 3 हिरव्या वेलच्या. या देखील अखंड असाव्यात. आणि तिसरी वस्तू म्हणजे चिमूटभर पिवळी मोहरी. जर पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी थोडेसे काळे तीळ वापरले तरी चालतील. आता बघा, या मोहरीचा किंवा काळ्या तिळांचा उपयोग कसा करायचा हे अनेक जण चुकतात. आणि हीच ती महत्त्वाची गोष्ट आहे ज्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. तसेच या मोहरीने प्रत्येक व्यक्तीची दृष्ट कशी काढायची, त्यानंतर कापूर कुठे प्रज्वलित करायचा, धूर संपूर्ण घरात कसा फिरवायचा आणि शेवटी उंबरठ्यावर हा उपाय नेमका कसा पूर्ण करायचा, ही प्रक्रिया योग्य पद्धतीने केली तरच उपाय पूर्ण झाल्याचं मानलं जातं. आता बघा, या उपायातील पुढची पायरी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही प्रक्रिया शांतपणे आणि घाई न करता करा. सर्वप्रथम हातात चिमूटभर पिवळी मोहरी घ्या. जर मोहरी नसेल तर थोडेसे काळे तीळ घ्या. यापैकी जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही मोहरी किंवा काळे तीळ डोक्यापासून पाळापर्यंत 7 वेळा उतरवून घ्या. विशेषतः लहान मुलं, वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्ती किंवा ज्यांना सतत नजर लागते असं वाटत असेल त्यांच्यावरूनही ही प्रक्रिया अवश्य करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी मोहरी किंवा वेगळे तीळ घेण्याची गरज नाही. सुरुवातीला घेतलेली तीच चिमूटभर मोहरी किंवा तीळ संपूर्ण कुटुंबासाठी वापरू शकता. यानंतर तीच मोहरी किंवा काळे तीळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनही 7 वेळा उतरवून घ्या. कारण उंबरठा हा घराचा रक्षणबिंदू मानला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती मोहरी किंवा तीळ कापूर, लवंगा आणि वेलची ठेवलेल्या त्या भांड्यात टाकून द्या. आता हे भांडं हातात घेऊन घराच्या शेवटच्या कोपऱ्यात जा. तिथे शांतपणे उभं राहून कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटवल्यानंतर लगेच भांडं उचलू नका. साधारण 1 मिनिट तो व्यवस्थित जळू द्या आणि या वेळेत मनापासून भगवान श्री विठ्ठलाचं स्मरण करा. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विठ्ठलाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्रांपैकी कोणत्याही मंत्राचा श्रद्धेने जप करू शकता. मंत्र कोणताही असो, पण जप पूर्ण भक्तिभावाने व्हायला हवा. त्यानंतर ते भांडं सावकाश उचला आणि त्याचा सुगंधी धूर संपूर्ण घरात फिरवत देवघरापर्यंत घेऊन या. प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात हा धूर जाऊ द्या. जणू आपण संपूर्ण घर भक्तिमय आणि सात्विक ऊर्जेने भरून टाकत आहोत अशी भावना मनात ठेवा. देवघरासमोर काही क्षण ते भांडं ठेवा. भगवान श्री विष्णू, विठ्ठल, रुक्मिणी आणि आपल्या कुलदैवताला नमस्कार करा. त्यानंतर पुन्हा ते भांडं उचलून मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अगदी मधोमध ठेवून द्या. जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळून शांत होत नाही तोपर्यंत ते भांडं तिथेच राहू द्या. मध्येच ते हलवू नका. आता बघा, उपाय इथे संपत नाही. कापूर पूर्ण जळून झाल्यानंतर तयार होणाऱ्या राखेचा उपयोग कसा करायचा ही देखील एक महत्त्वाची पायरी आहे. अनेक जण इथेच चूक करतात आणि त्यामुळे उपाय अपूर्ण राहतो. आता कापूर पूर्णपणे जळून शांत झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आहे. भांड्यात जी थोडीशी राख तयार होईल ती अत्यंत आदराने घ्यायची आहे. त्यातील अगदी थोडी राख आपल्या मुख्य उंबरठ्यावर हलक्या हाताने चोळायची आहे. संपूर्ण उंबरठा भरून टाकायची गरज नाही. फक्त प्रतिकात्मक स्वरूपात थोडीशी लावली तरी पुरेसा आहे. यानंतर त्या भांड्यात थोडंसं स्वच्छ पाणी घाला आणि जे उरेल ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा तुळशीच्या कुंडीत अर्पण करा. अशा प्रकारे हा उपाय पूर्ण होतो. बघा, आषाढी एकादशी हा भगवान श्री विष्णूंच्या कृपेचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने आणि मनापासून केलेले छोटे छोटे धार्मिक उपायही विशेष फलदायी ठरतात. म्हणून हा उपाय करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. प्रत्येक गोष्ट भक्तिभावाने आणि सकारात्मक मनाने करा. यासोबतच उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही आणखी एक छोटी सेवा नक्की करा. शक्य असेल तर भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. वेळ कमी असेल तर 21 किंवा 11 वेळा जप केला तरी चालेल, पण तो पूर्ण श्रद्धेने करा. तसेच या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करून तिची पूजा करा.
तुळशीसमोर दिवा लावून भगवान विष्णूंना मनापासून प्रार्थना करा. अनेक भक्त या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, गीतेचा एखादा अध्याय किंवा विठ्ठलाच्या नामस्मरणाचंही पठण करतात. तुम्हाला जे शक्य असेल ते अवश्य करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, आषाढी एकादशीच्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान यापासून पूर्णपणे दूर राहा. कारण हा दिवस शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा दिवस मानला जातो. तसेच विनाकारण राग, वादविवाद, कटू बोलणं किंवा कोणाचं मन दुखावेल असं वर्तन टाळा. एकादशीचं व्रत हे फक्त अन्नाचा त्याग नसून आपल्या विचारांचं आणि वागण्याचंही शुद्धीकरण आहे. आणखी एक गोष्ट, शक्य असेल तर उद्या कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्नदान, फळदान किंवा आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान जरूर करा. एकादशीच्या दिवशी केलेलं दानही अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तर मंडळी, श्रद्धा आणि विश्वासाने हा छोटासा उपाय उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी जरूर करून पहा. भगवान श्री विठ्ठल, माता रुक्मिणी आणि श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. आणि कमेंटमध्ये भक्तिभावाने एकदा जरूर लिहा, श्री पांडुरंग हरी विठ्ठल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन धार्मिक आणि उपयुक्त माहितीसह. श्री स्वामी समर्थ.